बदलली. मी मगाशी बदललेल्या परिस्थितीबाबत बोलत होतो की कशा प्रकारे राजकीय परिस्थिती बदलली आहे. देशपातळीवरती देखील आपल्याला बोलायचं आहे. राज्याबद्दल आहे. राज्यातून सुरुवात करतो. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्ष सोडून गेले. ते भाजपमध्ये ऑफिशियली जॉईन झालेले आहेत. वंचितसाठी खूप महत्त्वाची, वंचितने नांदेडची निवडणूक लढवली होती. तिथे मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं. नंबर 3ला वंचितचा उमेदवार राहिला होता. अशोक चव्हाणांचं जाणं ॲज अ पॉलिटिकल लीडर, तुम्ही अशोक चव्हाणांच्या जाण्याकडे कसं बघतात? कारण तुम्ही वंचितने आता महाविकास आघाडीच्या बैठकी केल्या, त्यात अशोक चव्हाण खूप महत्त्वाचा चेहरा जे तुमच्याशी बोलले पहिल्या बैठकीमध्ये असेल. कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? एक खरं सांगू का, हां, अशोक चव्हाण जाणारी आमच्याकडे 15 दिवसा अगोदरची न्यूज होती. बरं. अजून काँग्रेसचे काही जाणार आहे ती आमच्याकडे असणारी न्यूज आहे. बरं. काय साधारणपणे तुमच्याकडे कुठली नावं आहेत? नावांची मी चर्चा करणार नाही, कारण का शेवटी त्यांना पॉलिटिकल निर्णय घ्यायचा आहे. आणि पूर्णपणे कार्ड्स तुम्हाला जसं ते एक्सपोज करायचे असतील, असं मी जसं म्हटलं, ते इट हॅज टू बी कॉमन. ते कॉमन होत नाही. ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही म्हटलं की वेट अँड वॉच, जे काही होतं ते. आणि आम्ही वेट अँड वॉच केल्यानंतर आम्हाला दिसलं. चव्हाण झाल्याने काय तुम्हाला वाटतं, कशी चव्हाण गेल्यामुळे कशी परिस्थिती बदलली आहे? काँग्रेस पूर्णपणे डिमॉरलाइज झालेला आहे महाराष्ट्रात. आणि त्याच्यामुळे ते काय करतील आता लक्षात अजून येत नाही, कारण त्यांच्या कुठल्याही नेत्याशी अजून बोलणं होत नाही अशी परिस्थिती आहे. काय परिस्थिती म्हणजे बऱ्याचदा काही राष्ट्रीय पदाधिकारी पक्षांचं म्हणणं आहे की काँग्रेसच्याच काही धोरणांमुळे असं सगळं होतं आहे. काही लोकांना की इंटरनल फॅक्शनलिझममुळे लोक सोडून चाललेले आहेत. तुमचं काय रिडिंग आहे? ते मी त्या भागातच नव्हतो. इंडिया या आघाडीतच काँग्रेसचे नेते का सोडून जातात? महाराष्ट्रामध्ये आपण बघायचं झालं तर अशोक चव्हाणांसारखे नेते गेले, बाबा सिद्दीकी जात आहेत. काय तुमचं रिडिंग आहे? नाही, बेसिकली मी असं म्हणेन की ते निघून जातात आहेत किंवा परिस्थिती अशी निर्माण केलेली आहे की त्यांनी सोडून जावं. मी मागे म्हणालो होतो की ईडी, इन्कम टॅक्स, पोलीस डिपार्टमेंट, नार्कोटिक डिपार्टमेंट याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल. आणि याचा मोठ्या प्रमाणात वापर करून फोडाफोडीचं राजकारण होईल. ते फोडाफोडीचं राजकारण आपल्याला दिसते. अशोक चव्हाण केवळ त्या भीतीमुळे गेले, चौकशांच्या भीतीमुळे गेले. अजून अर्बन बँक, त्यांची जुनी पण चौकशी आदर्शची आदर्शाची चौकशी ही असणारी, ते रेव्हेन्यू मिनिस्टर होते आणि सुशील कुमार शिंदे हे मुख्यमंत्री होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.